बघा, हा निसर्गरम्य परिसर आणि या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. पर्यटक येत आहेत आणि हा जो परिसर आहे तर पांडवलेण्या म्हणून खारघरचा हा परिसर आहे. नव्या मुंबईचा सध्याच्या रायगड क्षेत्रामध्ये, रायगड जिल्ह्याचं जे क्षेत्र आहे तर त्याच्यामध्ये हा परिसर येतो. आणि इथलं विशेष म्हणजे चारी बाजूनी हे बघा, हे समोर धबधबे दिसतात. 4 लोक हिंडण्यासाठी या ठिकाणी येतात. सकाळ संध्याकाळच्याला या ठिकाणी बऱ्याच प्रकारची वर्दळ असते. आणि बघा, ह्या गायी जे आहेत तर ह्या चारा खाण्यासाठी या ठिकाणी सोडलेल्या आहेत. गायी जे आहेत तर ह्या चारा खातात. याचे कोणीतरी मालक असणार आहेत आणि यांनी ह्या सोडून दिलेल्या आहेत. अगदी दुधांच्या गायी, जर्शा गायी दिसतात. बघा, ह्या ठिकाणी पर्यटक आलेले आहेत. हा वर जो दिसतो तर हा वर उंचच उंच पहाडी दिसते आणि या पहाडीवर जागृत शंकराचं मंदिर आहे. अनेक प्रकारचे पर्यटक बघा, छोटा बाळ, दही दही गाईला, गाई गाई, हा गाईला आवाज देतोय. गावच्या गावरानी गायी आहेत, जर्शा गायी आहेत. हे बघा, ह्या गायी दिसतात. आपल्याही घरीदारी प्रत्येकाच्या गायी असतील, कोणाच्या घरी नसतील. आपण सर्व शेतकऱ्याचे मुले असणार किंवा शेतकरी असणार आणि दुधांच्या ह्या गायी दिसतात. गुर ओळणार देखील या ठिकाणी दिसतोय. अगोदर वाटलं आपल्याला की त्या मोकाट आहेत. आता वर शंकराचं मंदिर म्हणतात ज्या पहाडीकडे आपण जातोय, जागृत असं मंदिर आहे असं म्हणून या ठिकाणी वर स्थापना केलेली आहे. आणि पावसाची परिस्थिती, आता पाऊस हा ओसरल्या गेलेला आहे आणि पाऊस संपल्यामुळं थोडा पाऊस कमी दिसतोय. पावसाचं प्रमाण जे झऱ्याला होतं तर ते कमी आहेत. बघा, या ठिकाणी हौसी मुलं शूटिंग करतात. ते वर बघा, वर जे आहेत तर वर शूटिंग करतात. चला ना, हे हर्षो, या बाजूला जाऊ. चला, या वरच्या याच बाजूला जाऊ. समोर 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 या बाजूला वर जायचं आहे आपल्याला. नंतर मग त्या धबधब्याकडे जाऊ. हां, छोटा बाळ, हां, खाली 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 चालायचं. हां 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 हां, चला चला, तिकडे नाही, तिकडे नाही, ह्या बाजूला, इकडे बघा. तो गवत धरायचा प्रयत्न करतोय. घाबरतोय, पुढे जाण्यासाठी घाबरतोय. इकडे बघ, एक बाळा. हां हां, इकडे कम 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 कम. हां, त्याला आनंद वाटतोय. नवीन ठिकाण, नवन गवत. हां 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 हां. तर हा एक चढणीचा चढ आहे. आणि ह्या बाजूला 3 स्वरूपाचे धबधबे दिसतात. येथे हिल म्हणून लिहिलेलं आहे. तर या ठिकाणी एक छोटासा पाण्याचा धबधबा इथूनच सुरुवात होते आणि अतिशय पांडवलेण्या किंवा पांडवकडा म्हणून प्रसिद्ध असलेलं हे एक नव्या मुंबईमधील ठिकाण आहे. बाजूला तलाव आहे.
समोरून नव्या मुंबईचा हा सगळा भाग आपल्याला दिसतोय. मोठी कॉम्प्लेक्स ह्या बाजूला आहे. माझ्या माहितीप्रमाणे बालाजी कॉम्प्लेक्स म्हणून या ठिकाणी समोर दिसतोय. आणि प्रसिद्ध असं ठिकाण या पहाडीच्या वर जागृत शिव मंदिर म्हणतात. आदिकाली शिवानी या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे. त्या ठिकाणाकडे आपण जातोय. हां, फटाका आपल्याला वर जाता येईल ना. वर जायचं त्या पद्धतीने असं चालत चालणं थोडं चालत लोक सगळे याच्यावरून ही पहाड चढतात. मग आपण असं वरच्या बाजून जाऊ, तिकडे जाऊ, त्या पांडवकडे कड्याकडे जाऊ. नाही, उशीर काय होणार आहे. हे बघा, या ठिकाणी आता पावसाचे झरे, पाण्याचे झरे हे कमी झालेले आहेत. अगदी पावसाळ्यामध्ये जुलै ऑगस्टमध्ये भरपूर प्रकारचा पाऊस या ठिकाणी पडत असतो. आणि वरून निसर्गाचं एवढं या ठिकाणी शोभनीय विलोभनीय असं हे दृश्य डोळ्यामध्ये भरून राहतंय. आणि अगदी पाऊस सुरू असताना या ठिकाणावरून जाण्याची इच्छा होत नाही. असं हे एक निसर्गरम्य गिर्यारोहणासाठी एक छान सुंदर असा परिचय. आणि पहाडी पण आहे, जेथे गिर्यारोहणासाठी या ठिकाणी येत असतात. आता वर जाण्यासाठी बरंच काही आहे. तू काय हे झाली का, कंटाळली का? नाही नाही, खाली यायला सोपं आहे. खाली यायला खूप सोपं आहे. वरी जाण्यासाठी थोडी मेहनत आहे, पण खाली उतरण्यासाठी अगदी सोपं आहे. हां, हे बघा, छोट्या बाळांचा उत्साह बऱ्यापैकी आहे. पक्षी आकाशामध्ये घिरट्या घालतात. आणि छानच असा आहे. असा एक इतिहास आहे किंवा एक कथा आहे की या ठिकाणी जे पाची पांडव जे होते, वनवासात होते, तर त्यांचे देखील या ठिकाणी पाय लागलेले आहेत. असा हा एक इतिहास आहे. आणि आज सध्याच्याला या ठिकाणी त्यांच्या पाऊल खुणा किंवा त्यांच्या पाऊल वाटा म्हणून ह्या शिळा आहेत. शिळा म्हणजेच जे आपण आपल्या मातृभाषेत शिळाही म्हणतो आणि दगडही म्हणतो. सूर्य हा मावळतीकडे जात आहे, त्याच्यामुळे सूर्यांचं दृश्य किंवा हे दर्शन अगदी आकाशामध्ये गेल्यासारखा सूर्य आपल्याला या ठिकाणी भासतोय. आणि बघा, या ठिकाणाहून नव्या मुंबईचं हे दर्शन हे होतंय. पूर्ण स्वरूपाची नवी मुंबई, ज्या मुंबईचा आत्मा होऊ पाहती नंबर 1ची ही नवी मुंबई. आणि बाजूलाच आंतरराष्ट्रीय विमानतळ, जागतिक दर्जाचं. बाजूला बेलापूरच्या बाजूला उल्वा या ठिकाणी हे होत आहे. आणि तर बऱ्यापैकी आता वर जाणं जाता येईल तेवढं जातोय आपण. हे बघा, हे गवताचा प्रकार नेमका कोणता आहे तो हा समजत नाही. पण मला असं वाटतं की आपण इकडं आमच्या भाषेमध्ये कुसळे गवत म्हणून म्हणतोय, जेणेकरून ते आपल्या जनावरांसाठी, गाई ढोरासाठी त्याचा उपयोग होतोय. आपण नेमकं काय म्हणता या गवतांना, तर ते कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये सांगणे आहे. कारण जनावराच्या, गाई गुरांच्या खाण्यासाठी चारा म्हणून याचा चांगल्या पद्धतीने उपयोग करण्यात येतोय.
आणि जसं जसं वरून आपण खालच्या बाजूला खालचं दृश्य बघतो तर अगदी विलोभनीय, अगदी डोळ्याचं पारणे फेटण्यासारखे असं हे दृश्य आहे. अनेक प्रकारचे, हे बघा त्या बाजूला समोरची जी पहाडी दिसती तर त्याच्यामध्ये धबधबे आहेत. छान स्वरूपाचे हे पक्षी देखील या ठिकाणी विहार करतात. आले हे बघा. तर पांडवाचं वास्तव्य, त्यांच्या पावनानं पावन झालेली ही एक पांडवकडा लेणी असं म्हणून या ठिकाणी संबोधण्यात येत आहे. आणि त्याला एक इतिहास आहे किंवा त्याला एक पार्श्वभूमी आहे, ज्याच्यामधून या ठिकाणी आलं की पांडव ह्यांचे पाऊल. बरीच कहाणी आहे की वनवासामध्ये राम असताना त्यांनीसुद्धा या ठिकाणी विहार केलेला आहे. अशा कथा आहेत. लिखित स्वरूपाच्या ज्या कथा आहेत तर त्याच्यामध्ये यांचं वर्णन केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आज आपण हा आपल्याला परिसर अगदी खूप छान जोडलेला आहे. इकडं पुण्याला एक्सप्रेस हायवे जोडलेला आहे. इकडं या बाजूला गोवासाठी जाण्यासाठी महामार्ग आहे. आता मुंबईला या ठिकाणाहून सहज जाता येत आहे. बाजूला एअरपोर्ट हे देखील आहे. आत्ताच अगदी गेल्या महिन्यामध्ये सन्माननीय आपल्या भारताचे पंतप्रधान यांच्या हस्ते त्यांचं उद्घाटन झालेलं आहे. त्याच्याजवळ नकोच पडू. बाळा बाळा असं. हे बघा दिपावळीचा सुतळी बांब, आटम बांब फोडण्यासाठी या ठिकाणी या परिसरामध्ये बालक आनंद घेतात. छोटासा हा पण छान एक हाय बोल. हाय 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 करतोय तो पण आनंद घेतोय. हा 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 हा. बघा या ठिकाणी सुतळी बांब. नाही आवाज खूप मोठा येणार. खाली लाव. खाली नाही तिथं खाली खाली त्या बाजूला हा त्या कोपऱ्यामध्ये तिकडे लाव. बघा या ठिकाणी सुतळी बांब ज्याचा फटांग आवाज असा येतो. बाळ छोटंसं बाजूला आहे. ते घाबरल या उद्देशानं थोडा लांब आपण लावलेला आहे. आता आवाज येतो त्याला धर. ते बघा त्याच्याजवळ आहे. त्याच्या कानाला हात लाव. हा दादा 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 नाही नाही थांब. येईल विजला नाही ना. थांब. एक कान बहिरी होतील. होऊ दे ना त्याला. जाऊ दे ना. आले 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 आले. तर या ठिकाणी आपण दिवस हा मावळतीकडे जात आहे. सूर्याचं दर्शन या ठिकाणी आपल्याला होत आहे. सूर्यास्ताकडे जात आहे. तर म्हणून आपण या ठिकाणी या भागांची आपल्याला बऱ्यापैकी माहिती झालेली आहे. नव्या मुंबईचा परिसर आहे. पांडवकडा आहे. सगळ्या बाजूनी चारही रस्त्याने आपल्याला चारही मार्गावर या ठिकाणाहून जाता येत आहे. तर आपल्याला हा परिसर कसा वाटला तर एक कमेंट बॉक्समध्ये आपण निश्चित सांगा, अशी आपणास या ठिकाणी विनम्रपूर्वक एक विनंती आहे. चला, जय शिजाऊ, जय जिजाऊ, जय शिवाजी, जय भीम, जय संविधान.